आता आपण चढतोय समृद्धी महामार्गावर. सिल्लोडा अजिंठाकडे जो जाणार रोड आहे तो, त्या रोडचा जो एंट्री पॉईंट आहे तिथून जाणार आहोत लोणारकडे. समृद्धी महामार्ग अशा मोठ्या मोठ्या खिंडी बनवले डोंगर पडून. आणि औरंगाबादच्या भागात म्हणजे संभाजीनगरच्या भागात तर पर्टिक्युलरली खूप जास्त आहे. भरपूर डोंगरांचं नुकसान या ठिकाणी केलं आहे औरंगाबाद संभाजीनगर. पुढे पण आपण बोगदा बघू शकता. कसा हायवे सुसाट एकदम सुसाट. आहोत आपण. जालना क्रॉस केले. समृद्धी महामार्ग हा रस्ता खूप छान बनवलाय. टोल वगैरे पण व्यवस्थित आहे, पण ज्या थांबायच्या व्यवस्था आहेत तिथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. अतिशय अस्वच्छ आणि लिमिटेड फूड ऑप्शन्स ते पण थर्ड क्लास क्वालिटीचे आहेत. त्यामुळे जर सरकार एवढं टोल घेत असेल तर सरकारने थोडं सुविधांचा पण विचार केला पाहिजे. फक्त रस्ता ही सुविधा नसते प्रवासामध्ये, इतर पण सुविधा असतात, त्याचा सुद्धा थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. समृद्धी सोडून आपण चालले लोणारकडे. दुसरबीड एक्झिटला आपण एक्झिट घेतली आणि तिथून दुसरबीडमधून डावीकडे वळून परत सरळ उजवीकडे वळालो. तो आहे हा लोणारकडे जाणारा रस्ता. सध्या तरी चांगला दिसतोय. बघूयात लोणारपर्यंत जाईपर्यंत काय होते. पोहोचलोय आपण लोणार सरोवरला आणि हे आहे लोणार सरोवर. बघू शकता. बापरे, भरपूर पाणी आहे पावसाळ्यामुळे. तिकडे एक मंदिर दिसते बघा. इथं एक छोटंसं, इथं एक मंदिर आहे. आणि अशी बरीचशी मंदिर आहेत, काहीतरी 12 मंदिर आहेत. आपण जाऊयात तळ्यापर्यंत, खाली उतरू. आता हे फक्त व्ह्यू पॉईंट आहे, रस्त्याने दिसतोय. बघूयात आता पुढे जाऊन खाली उतरूयात. लोणार इकडनं एंट्री करून आलो आपण. आता एवढं उतरलो आणि आता दृश्य दिसायला सुरुवात झालेली आहे लोणारच्या सरोवराची आणि मंदिरांची. बाई मंदिर 1-2 इथं दिसत आहेत, 2 इकडे दिसत आहेत आणि हे सरोवर. आणि सरोवरच्या पलीकडून एक दिसते पहा. अशी 15 आहेत असं लिहिलंय तिथं. आणि मी ऐकलंय त्यापैकी ज्योतिर्लिंगाप्रमाणे 12 आहे तिथं असं मी ऐकलंय. पण इथं लिहिलेलं ॲरोमध्ये लिहिलेलं मॅपमध्ये 15 दाखवले. तर मग आपण बघूयात. मी तुम्हाला नंतर माहिती देतो किती सापडतात त्याचं. गायमुख मंदिर समोर जाणे का रस्ता. चला तर मग जाऊयात आता आपण लोणार सरोवर पाहण्यासाठी. गोमुख मंदिर हा आहे गोड पाण्याचा झरा, ज्याचं पाणी जातं लोणारच्या सरोवरात.
बरंच खाली उतरून आल्यावर आता लोणार एंट्री गेटला आलो आपण. बाहेर एंट्री गेट कोणतं जादू मोर मोर हात लावायचं त्याला लाव ना. एंट्री करून हात आलो आपण. बरेच चाललेले आहे अजून पण. जातोय आपण आता खाली. आता थेट तुम्हाला लोणारच्या लेक जवळ गेल्यानंतरचं चित्र दाखवतो किंवा मध्ये काय भेटलं मंदिर वगैरे तर. यज्ञेश्वर मंदिर लोणार. यज्ञेश्वर मंदिर ते खूप सारे अवशेष आहेत जे की असे लाईनने ठेवले आहेत. बहुतेक तरी ASIनी काहीतरी त्याचं सेग्रिगेशन करून ठेवलेत आणि पूर्वी असेच रस्ते पडले होते असं ऐकत आहे. हे आहे मंदिर आणि हे आहे सुंदर अशी पिंड. वा सुंदर छान आहे ना. तुम्हाला पण आवडली असेल. वरती मोकळंच आहे आवाज. वरती आभाळाकडे मोकळे असलेले मंदिर मला खूप आवडतं. हे जे अवशेष जंगलीचा रस्ता. पैसा नाही हो. पैसा नाही. पैशाची जाते पण वेगळी काहीतरी आणखी जाते. आलो आपण आता लोणार सरोवरला. वा छान. पण मग अशी पाहिलं तेव्हा आपण या इथं वरती होतो. हे मंदिर समोर दिसत होते. आता इथं आलो आपण. तर असं फिरून ह्या रोडने गेलं इकडून की त्या मंदिरापर्यंत जाता येईल. आपण बघूयात आता वेळ असल्या तर जाऊयात. थोडासा आराम करू आणि मग सुरुवात करू परत. या मंदिरात उन्हाळ्यात जाता येत असेल पण आता पावसामुळे पाणी वर चढले त्यामुळे ॲक्सेस नाही राहिला आता. हे काही मंदिर दादा आणि याच्या पाठीमागे देवीचं मंदिर शेवटचं. हे दुसरं मंदिर. हे आहे लोणारची एंट्री गेट आणि आपण आता आलोय लोणारला. खाली जाऊन सरोवराजवळ जाऊन आले आणि आपले गेले आहेत जवळजवळ 3-3.25 तास लागले आणि आपण आलोय आता खाली जाऊन. पण तरी शेवटच्या मंदिरापर्यंत आपण गेलो नाही. सगळी मंदिरं तर नाहीच केली पण जे देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे तिथपर्यंत सुद्धा आपण गेलो नाही कारण की खूपच एक दर्शन झालं आणि अजिंक्याला जायचं आपल्याला याच्यानंतर. बघू शकता अवस्था काय झाली आता. आणि हीट आहे बऱ्यापैकी. पाऊस पुण्या साईडला असला तरी इकडे काय फारसा पाऊस नाही आहे. ऊन आणि बरं तरी ढगाळ वातावरण आहे ते तरी जरा जमेची बाजू झाली नाही पण उष्णता खूप आहे. गरम होते भरपूर. आणि 3.5 तास घालून आपल्या 4-5 मंदिरं केली. टोटल 15 मंदिरं आहेत. मग बाकी काय मंदिरं आपण केली नाही. आता आपण आले दैत्यसुदन मंदिर लोणार. ही आहे नगर परिषद प्राथमिक शाळा 3 लोणार. नगर परिषद मराठी उर्दू शाळा.
पुरातन असं दैत्य सुदन मंदिर. इथं एक मंदिर आहे, इकडे काहीतरी सभा मंडप आहे. हे मंदिर आणि इथं कोण कोण आहे? इथं कोण आहे? हा हा गरुड. आणि हे विष्णूचा अवतार आहे दैत्य सुदन म्हणजे. अच्छा, आत फोटो आहे का तसा? मूर्तीमध्ये दैत्याला पायाखाली मारतोय विष्णू भगवान असं आहे वर्णन मूर्तीमध्ये. म्हणजे मूर्तीचं चित्रण तसं आहे. वा, छान आहे, छान आहे. कलाकुसर बघा, भारी काही नाही केलेली आहे. गणपती वगैरे दिसतोय, तोडफोड बऱ्यापैकी आहे. इथे असतेच आपल्याकडे. आहे दैत्यसुदन रूपी विष्णू आणि हा पायाखाली आहे तो दैत्याला मारणारा विष्णू म्हणून दैत्यसुदन असं आहे याचं वर्णन. कोणतं? कशावर? त्याच्यावर